जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञान दशक मायोद्भव नाम समास 7वा मोक्ष लक्षण नाम श्रीराम समर्थ। मागा श्रोतयांचा पक्ष किता दिवसा होता मोक्ष, तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका। म्हणजे श्री समर्थ आपल्याला म्हणतायत की मागे श्रोत्यांनी प्रश्न केला होता की मोक्ष किती दिवसात मिळतो, त्याचे उत्तर आता श्रोत्यांनी दक्ष होऊन ऐकावे। मायोद्भव नामात अर्थात ज्ञानदशकात आपण स्वतःचं रूप, विश्वरूप आणि ईश्वरीय दिव्य रूप या त्रिपुटीला सोडवण्याचा प्रयत्न सद्गुरूंच्या कृपा छत्रछायेखाली करत आहोत। जेव्हा ही त्रिपुटी उलगडते तेव्हा आपले सारे श्रम संशय लयास जाऊन आपणास मोक्षपदाची प्राप्ती होते। असा परमार्थाचा प्रवास आपण आत्तापर्यंतच्या अभ्यासातून जाणून घेतला। मागील समासात श्रोत्यानं किती काळ सत्संगतीत राहिल्यानं मोक्ष मिळेल असा प्रश्न उपस्थित केला होता। त्याच्या उत्तरादाखल म्हणून सत्पुरुषावर आत्यंतिक विश्वास, तळमळ, प्रज्ञा व अनन्यता याला अनुसरून अत्यंत एकाग्रतेनं साधना करणाऱ्यास मोक्षदालन खुलं होतं। याचं सखोल विवेचन आपण पाहिलं। मोक्ष म्हणजे नेमकं काय, मोक्ष मिळतो म्हणजे काय होतं, या शंकेचं निरसन समर्थ आता या समासात करणार आहेत। मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, सत्संगे पावावे मोक्षास कैसे, म्हणजे मोक्षाला कसे ओळखावे, कुणाला मोक्ष मिळाला असे म्हणावे आणि संतांच्या संगतीने मोक्ष कसा प्राप्त करावा हे सर्व आता ऐका। बघा, आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या मंडळींना मोक्ष म्हणजे मरणोपरांत उपभोगाची एक अवस्था असंच वाटतं। त्यामुळं आपण त्या स्थितीचा विचार करण्याच्या भानगडीत पडत नाही। परमार्थिक दृष्ट्या मोक्ष ही एक जगण्याची अवस्था आहे। आपल्या संपूर्ण वासनांचा क्षय करून आपल्या सर्व इच्छा भगवंताच्या इच्छेत मिसळून अत्यंत समाधानानं राहण्याच्या स्थितीला संत मोक्ष असं म्हणतात। भगवंतानं आपल्याला जसं ठेवलंय त्या परिस्थितीत समाधानानं राहा असंच सर्व संत सांगत आले आहेत। अशा स्थितीपर्यंतचा प्रवास समर्थ वेगवेगळ्या जीवनांगानं आपल्याला घडवणार आहेतच। त्याचबरोबर मोक्ष म्हणजे काय याचा सांगोपांग विचार होणं देखील अत्यावश्यक आहे। तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला, तो संत संगे कैसा लादला तेही ऐका। म्हणजे तसेच बद्ध म्हणजे बांधलेला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झालेला, तो मोक्ष संत संघाने कसा मिळतो तेही ऐका। मोक्ष म्हणजे बंधविरहित स्थिती। मी बांधला गेलोय या कल्पनेपासून सुटका होणं। मोक्ष स्थिती समजून घेण्यासाठी मुळात मी बांधला गेलो होतो का, कशासाठी बांधला गेलो, कोणत्या बंधनानं मला मोक्ष स्थितीपासून आतापर्यंत दूर ठेवलं, कशापासून माझी सुटका होते, यावर थोडं विचार मंथन घडणं अगत्याचं ठरतं। मी जीव आहे या भ्रामक कल्पनेमुळंच त्या भूमिकेशी तदाकार झाल्यानं मी विश्वात द्वैत भावनेनं राहत आहे। द्वैत पसारा मला दिसतो आहे। वास्तविक मी जीव हा भ्रमच आहे आणि मनुष्य प्राणी या भ्रमातच वावरताना दिसतो। ईश्वराचा अंश असूनही त्यानं मी जीव या भूमिकेशी स्वतःला बांधून घेतलं आहे। याचं एक उदाहरण आपण पाहू। वाळवंटातून एक व्यापारी बऱ्याचशा उंटांना घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावी निघालेला होता। वाटेत रात्र झाल्यामुळे तो एके ठिकाणी मुक्कामासाठी थांबला। जमिनीत खुंटे रोवून एक एक करत
सर्व खुंट्यांना त्यांनी उंटांना बांधलं. पण एका उंटाची दोरी कुठंतरी रस्त्यात गाळ झाल्यामुळे त्याला कशानं बांधावं असा तो विचार करत होता. इतक्यात त्याच्याबरोबर असणारा त्याचा मित्र त्याला म्हणाला, एवढ्याशा गोष्टीची कशाला चिंता करत बसलायस? मोकळ्या राहिलेल्या उंटांच्या गळ्याभोवती दोरी बांधल्यासारखं कर व तीच दोरी खुंटीला बांधून घातली असं नाटक कर. बस मग एवढं झालं की तुझं काम लगेच होऊन जाईल. व्यापारानं त्याच्या म्हणण्याप्रमाणे ते सांगेल तसं केलं व तो अंथरुणावर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो तो काय, तो मोकळा उंट बांधलेला नसतानाही इतर बांधलेल्या उंटांप्रमाणे जागीच बसून होता. त्या मुळात मोकळ्या पण बांधलेलं आहे असं समजणाऱ्या उंटासारखीच आपली ही अवस्था आहे. वरील गोष्टीमधील मर्म हेच आहे की मी मुळात मुक्तच आहे, पण मी बांधला गेलोय असं मीच समजतो. आपल्या इच्छा भगवंताच्या इच्छेत विलीन न केल्यानं आपण स्वतःचं वेगळं अस्तित्व मानतो आणि हे या जन्मातच नाही तर युगानयुगे हा भ्रम चालतच आलेला आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधुजनी. म्हणजे प्राणी संकल्पाने बांधला जातो आणि जीवपणे बद्ध होतो, त्याला साधू लोक विवेकाने मुक्त करतात. मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प, तेने प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. मी जीव आहे असा दृढ संकल्प करून युगेच्या युगे गेली आहेत, त्यामुळे प्राणी अल्पज्ञ देहबुद्धीचा झाला आहे. परमार्थ म्हणजे वृत्तींना व्यापक करण्यासाठी करावयाचा अभ्यास होय. वृत्तीनं मनुष्य जसजसा व्यापक बनतो तसतसा तो अल्पसंकल्पापासून देहबुद्धीपासून दूर होऊ लागतो. मात्र मनुष्याचा विचार त्याची वृत्ती संकुचित होत गेल्याचं पाहायला मिळतं. वासनारूपी अरुंद गल्लीत अडकल्यामुळं त्याचा परमार्थ मार्गावरील प्रवासाचा वेग मंदावतो व तो स्वतःस जीव म्हणवून घेऊ लागतो. हा त्याचा भ्रम अनेक कल्पांपासून चालत आलेला आहे. मनुष्याची ही भ्रामक अवस्थाच त्याला मोक्ष म्हणजे काय, आपल्या मूळ अवस्थेची लक्षणं कोणती याचा अभ्यास करावाला भाग पाडते. बांधलेलो नसताना बांधलेल्या अवस्थेत जगणं हा भ्रम आणि या भ्रमातच मुक्तावस्था कशी असते याचा अभ्यास करावा लागणं किती विचित्र अवस्था आहे बघा मानवाची. मिठ्ठ काळोखात चाचपडत असताना सूर्यप्रकाशाची कल्पना करण्यासारखी ही अतर्क्य अशी स्थिती मनुष्य जन्मात उद्भवते, ती केवळ त्याच्या भ्रमामुळं. मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीना आता. म्हणजे मी जीव आहे, मला बंधन आहे, जन्म मरण आहे, पूर्वी केलेल्या कर्माचे फळ मी आता भोगीन. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. पापाचे फळ दुःख आणि पुण्याचे फळ सुख असते. आपापल्या प्रारब्धानुसार पाप व पुण्य हे भोगावेच लागते. पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना, ऐसी जयाची कल्पना दृढ झाली. म्हणजे पाप पुण्याचा भोग चुकत नाही आणि गर्भवासनातूनही सुटका नाही अशी ज्याची दृढ कल्पना झालेली असते. तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वये बांधून कोसला मृत्यू पावे. म्हणजे तो जीवपणाने बांधलेला जाणावा. रेशमाचा किडा जसा स्वतःच बांधून घेऊन
कोशात गुरफटून घेऊन मरून जातो. तैसा प्राणी तो अज्ञान, नेने भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण सुटेची ना. त्याप्रमाणे तो अज्ञानी जीव भगवंताचे ज्ञान नसल्यामुळे आपले जन्म मरण काही सुटत नाही असे म्हणत राहतो. आता काही दान करू, पुढल्या जन्मास आधारू, तेने सुखरूप संसारू होईल माझा. तो मनात म्हणतोय की आता या जन्मात काही दानधर्म करीन म्हणजे तेवढाच पुढील जन्माला आधार होईल आणि त्या जन्मात तरी माझा संसार सुखाचा होईल. पूर्वी दान नाही केले म्हणून दारिद्र्य प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की. म्हणजे पूर्वीच्या जन्मात काही दानधर्म केला नव्हता किंवा केला नाही म्हणून या जन्मात दारिद्र्य प्राप्त झाले, निदान आता या जन्मात तरी काही केलेच पाहिजे की. याचाच अर्थ दान धर्मानं माझा संसार सुखाचा व्हावा, त्याचा पुढच्या जन्मात उपयोग व्हावा म्हणून बहुतेक जण दान करत असतात. आपण व्यापारी वृत्तीचे असल्यानं दानातून आपणास परतावा हवा असतो. अमुक एक काम व्हावं, तमुक एक इच्छा पुरी व्हावी अशा उद्देशानं केलेलं दान म्हणजे आपला अल्पसंकल्प, त्यातही मनुष्याचा व्यवहार कितीही नसतो. हे सांगताना त्याच्या संकुचित मनोवृत्तीवर समर्थ चांगलाच आसूड ओढतात. मनोनी दिले वस्त्र जुने आणि एक ताम्र नाणे, म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे. म्हणजे म्हणून त्याने एक जुने वस्त्र आणि तांब्याचे नाणे दान दिले आणि म्हणू लागलाय की पुढील जन्मात याच्या कोटी गुणाने मला प्राप्ती होईल. कुशावर्ती कुरुक्षेत्री, महिमा ऐकोन दान करी, आशा धरिली अभ्यंतरी कोटी गुणांची. म्हणजे कुशावर्त कुरुक्षेत्रादी तीर्थक्षेत्राचा महिमा रोखून आणि पुढील जन्मी त्याचे पुष्कळ फळ मिळेल या आशेने काही दान पुण्य करतो. रोका आडका दान केला, आती तास तुकडा घातला, म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा. म्हणजे एखादा पैसा दमडी दान केले आणि अतिथीला एखादा तुकडा खाऊ घातला आणि मनात कल्पना करतो आहे की यामुळं आता पुढे कोटी तुकड्यांचा ढीग मला मिळेल, तो मी खाईन पुढील जन्मी, ऐसे कल्पी अंतर्यामी, वासना गुंतली जन्मकर्मी प्राणियांची. तो मी पुढील जन्मात खाईन अशी कल्पना तो अंतर्यामी करू लागला. याप्रमाणे प्राण्यांची वासना जन्मात आणि कर्मफळात गुंतलेली असते. आता मी जे देईन ते पुढील जन्मी पावेन, ऐसे कल्पी तो अज्ञान बद्ध जाणावा. म्हणजे आता मी जे देईन ते मला पुढील जन्मात मिळेल अशी कल्पना जो करतो तो अज्ञानी व बद्ध म्हणावा. बघा समर्थांना काय म्हणायचंय, जीर्ण वस्त्र, एखादा तांब्याचा पैसा दान करून आपण पाहुण्यांना म्हणजे अतिथीला भाकरीचा एखादा तुकडा देऊन तो मनात अशी कल्पना करतो की या दानाचं फळ मला पुढच्या जन्मी कोटीपटीनं मिळेल. अशा भ्रामक कल्पनेनंच जन्म घेण्यात व अशी सकाम कर्म करण्यात मनुष्याची वासना गुंतून राहते व मोक्ष त्याच्यापासून दूर दूर जाऊ लागतो. भगवंत खरं तर प्रेमानं दिलेल्या भाताच्या एका शीतानं देखील तृप्त होतो. वस्त्राच्या एका चिंधीनं किंवा एका पैशानंही तो प्रसन्न होतो. पण त्या मागील आपली भावना मात्र अत्यंत शुद्ध हवी, निरपेक्ष हवी. पण जीव काय करतो, अमुक एक केलं असता मला मोक्ष मिळेल, उत्तम गती प्राप्त होईल असा त्याचा विचार म्हणजे झोपेत बरळल्यासारखंच आहे. जोपर्यंत वासनाशुद्धी होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान नाही
असं समर्थ ठामपणे सांगतात. जसं प्रभू रामांचं रामदर्शन जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होऊ शकत नाही. यासाठीच तर आत्मस्वरूपाची ओळख हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे, असं श्री समर्थ वारंवार आणि काकुळतीनं सांगतात. कारण त्याशिवाय गर्भवास सुटणार नाही. बहुता जन्माचे अंती होये नरदेहाची प्राप्ती, येथे न होता ज्ञाने सद्गती, गर्भवास चुकेना. म्हणजे बरे परत गर्भवास प्राप्त झाला तरी नरदेहच प्राप्त होईल असे सहसा घडत नाही आणि अकस्मात परत नीच योनी भोगावी लागते. याचाच अर्थ आत्मस्थिती जाणणं हा परमार्थाचा शिरोमणी आहे. अन्य योनीतील कित्येक जन्म घेऊन झाल्यावर मनुष्य जन्म मिळतो. नरदेह मिळूनही आत्मज्ञान जर करून घेतलं नाही तर आपणास सद्गती मिळणार नाही. जन्म मरणाचा फेरा चुकणार नाही. चालेल का ते आपल्याला? नाही चालणार. मग यातून सुटका कशी करून घ्यायची? बद्धते सिद्ध असा प्रवास करताना सद्गुरु कृपेनं मोक्षावस्था कशी प्राप्त होते याचं चिंतन पुढे बघूया. जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी म्हणजेच मोक्ष मिळवण्यासाठी जीवाची भ्रामक मनोवस्था त्याला नानाविध साधनं करायला उद्युक्त करत असते. मनुष्य जन्मात येऊन नेमकी दिशा योग्य तो रस्ता जर कळला नाही तर नरदेह लाभूनही जन्म मृत्यूवर विजय मिळवून देणारा मोक्ष प्राप्त होऊ शकणार नाही. मोक्ष स्थितीचा आनंद मिळणार नाही. मी जीव या भ्रमात अडकलेला जीव मोक्ष प्राप्तीसाठी कुठकुठली साधनं अवलंबतो याची समर्थांनी दिलेली यादी आपण अभ्यासलेली आहेच. किरकोळ दानधर्म करून अनेक पटीनं त्याचं फळ मिळावं अशा आवळा देऊन कोहळा काढण्याच्या वृत्तीचा समर्थ खरपूस शब्दात समाचार घेतात. अशी सुखाची अपेक्षा धरणं म्हणजे आजच्या काळातील डेबिट कार्ड प्रमाणे आहे. डेबिट कार्डवरील रक्कम संपली किंवा संपत आली की क्रयशक्ती संपते. तसं पुण्यसंचय संपला की देव देखील तुम्हाला लात मारून स्वर्गातून खाली मृत्यू लोकात ढकलून देतात. असं अन्य कुणी नाही तर ज्ञानदेवच ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात सांगतात. गर्भवास नरदेही घडे, ऐसे हे सर्वथा न घडे, अकस्मात भोगणे पडे, पुन्हा नीच योनी. म्हणजे परत गर्भवास प्राप्त झाला तरी नरदेहच प्राप्त होईल असे सहसा घडत नाही आणि अकस्मात परत नीच योनी भोगावी लागते. ऐसा निश्चयो शास्त्रांतरी, बहुती केला बहुता परी, नरदेह संसारी परम दुर्लभ असे. म्हणजे अनेकांनी अनेक प्रकारे शास्त्रांमध्ये असे निश्चयपूर्वक म्हटले आहे की या जगात नरदेह परम दुर्लभ आहे. पाप पुण्य समता घडे, तरीच नरदेह जोडे, एरवी हा जन्म न घडे, हे व्यास वचन भागवती. म्हणजे श्रीमद भागवत पुराणातही महर्षी वेदव्यास यांनी असे म्हटले आहे की ज्यावेळी प्राण्यांचे पाप व पुण्य समसमान होते तेव्हाच नरदेह प्राप्त होतो. एरवी नरदेह प्राप्त होत नाही. नरदेह दुर्लभ, अल्पसंकल्पाचा लाभ, गुरु कर्णधारी स्वयंभ, सुख पाववी. म्हणजे नरदेह दुर्लभ आहे खरा, पण अल्पशा संकल्पाने त्याचा लाभ होतो. गुरु हे कर्णधार असून स्वतः सिद्ध असल्याने ते सुखाची प्राप्ती करून देतात. याचाच अर्थ समर्थांना या ठिकाणी काय म्हणायचंय? पाप पुण्य समसमान झालं की नरदेह प्राप्त होतो असं व्यास वचन आहे. हा नरदेह मिळण्यासाठी
भगवंत देखील आपला क्रमविकास साधत असतात. जेव्हा पाप व पुण्य यांचा हिशोब समसमान होतो तेव्हा तो मोठ्या विश्वासानं आपल्याला मनुष्यदेह देतो व आता तुझी स्वाभाविक ओढ माझ्याकडे लावून भक्तीच्या योगे माझी प्राप्ती करून घे असं सांगतो. मात्र दुर्दैव हेच आहे की असा दुर्लभ मानव देह आपल्याला मिळूनही आपण तो क्षुल्लक व्यसनात प्रापंचिक गोष्टीत खर्ची पाडतो. खरं तर पैसा अडका घरदार या मागं कितीही धावलं तरी ते आपल्यासोबत येत नाही हे कळत असूनही आपली विषयांमधील धाव काही केल्या कमी होतच नाही. तरी भगवंत आपल्याकडं मोठ्या आशेनं पाहत असतो आणि आपण मात्र त्याला ओसाळायला लावतो. या जन्मातच भगवंत प्राप्तीची संधी आहे हे मान्य न करता पुढील जन्मी बघू अशी जर आपली भूमिका असेल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच नाही का? पाप पुण्याच्या संकल्पना कवटाळून संकुचित वृत्तीनं दानधर्मादी कर्म केल्यानं पुढील जन्म मनुष्याचा मिळेल अशी आपण कल्पना करतो. पण तसं होईलच याची खात्री काय? मिळालेला हा नरदेह मग वाया घालवायचा का? म्हणून समर्थ समजावतात, बाबा रे, भगवंताजवळ मनापासून कृतज्ञता व्यक्त कर की अत्यंत दुर्लभ असा मनुष्य जन्म तू मला दिला आहेस. एवढं सुंदर शरीर दिलं, इतकं सुदृढ आणि सुंदर शरीर आहे. मी माझ्या देहाची होडी करतो व त्याचं कप्तानपद सद्गुरूंकडे देतो. म्हणजेच माझ्या जीवनाची सर्व सूत्र मी सद्गुरूंच्या हाती देतो. त्यांच्या इच्छेत माझी इच्छा मिसळून राहतो. ते सांगतील तसं मी वागतो. त्यांची वचनच माझा जीवन ग्रंथ आहे. तेव्हा हे परमेश्वरा, आता तुझी अनुकूलता अर्थात कृपारूपी वारा शिडात भरून माझी नरदेहरूपी होडी भवसागरातून पैल तरी लाव अशी मनोभावे प्रार्थना करावी. सद्गुरू जेव्हा नरदेहरूपी होडीचं कर्णधारपद स्वीकारतात तेव्हा भगवंताला कृपारूपी वारा अनुकूल करावाच लागतो. सद्गुरू पहिलं तरी नेण्यास तयार असताना आपण देहबुद्धीच्या आधारे प्रपंचाच्या अशाश्वत गोष्टींमध्ये रमतो. इतकंच नव्हे तर सद्गुरूंनाही आपण त्यात ओढतो. वेळोवेळी सांगूनही आपण आपल्या इच्छा त्यांच्या इच्छेत विलीन करत नाही. त्यामुळं सगळी अनुकूल स्थिती असताना जो कोणी भवसागर तरून जाऊ शकत नाही, जन्म मरणाचा फेरा चुकवू शकत नाही, मोक्ष मिळवू शकत नाही, तो खरा आत्मघातकी होय असा घणाघात समर्थ इथं करत आहेत. आपल्याच अल्पसंकल्पामुळं नरदेहाची होडी गटांगळ्या खात असेल तर त्यात दोष इतरांना का द्यावा? यासाठी दुर्लभ अशा मनुष्य जन्माचं महत्त्व जाणावं. सद्गुरू वचनांवर संपूर्ण विश्वास ठेवावा. आपल्या साऱ्या इच्छा आकांक्षा त्यांच्या इच्छेत मिसळाव्यात व त्यांनी दिलेलं नाम घेत होडीत निवांत पडून राहावं. भगवंत कृपेच्या शीतल आल्हाददायक वाऱ्यात आपण कधी पहिलं तरी पोचलो याचा आपल्याला पत्ता देखील लागणार नाही. असा आपला सद्गुरू रूपी कर्णधार आहे. देव अनुकूल नवे जया स्वये पापी तो प्राणिया भवाब्दी न तरवे तया आत्महत्यारा बोलीजे. म्हणजे ज्याला देवाची कृपा लाभत नाही तो प्राणी स्वतः अत्यंत पापी असतो. त्याला भवसागर तरून जाणे शक्य होत नाही. त्याला आत्मघातकी असे म्हणतात. ज्ञाने विन प्राणियांसी जन्म मृत्यू लक्ष 84 तितुक्या आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा. म्हणजे नरदेहात ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर 84 लक्ष योनीत जन्म मरण भोगावे लागते. म्हणजे तितक्या आत्महत्या त्याला घडतात. म्हणून त्याला आत्महत्यारा असे म्हटले आहे. पुढे नरदेही ज्ञाने विन
कदा न चुके जन्म मरण, भोगणे लागती दारुण नाना नीच योनी. म्हणजे नरदेह प्राप्त झाला असता ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर जन्म मरण परंपरेतून सुटका होऊ शकत नाही आणि नाना दारुण नीच योनी भोगाव्या लागतात. रीस मर्कट श्वान सुकर, अश्व वृषभ हंसाखर, काक कुरकुट जंबुक मार्जर, सरड बेडूक माक्षिका, अस्वल माकड कुत्रा डुक्कर घोडा बैल रेडा गाढव कावळा कोंबडा कोल्हा मांजर सरडा आणि बेडूक व माशी इत्यादिक नीच योनी ज्ञान नसता भोगणे जनी. अशा धरी मूर्ख प्राणी पुढली या जन्माची. म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे इत्यादी नीच योनी ज्ञान न झाल्याने लोकांना भोगाव्या लागतात. मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची आशा धरीत असतो. हा नरदेह पडता तोची पाविजे मागुता, ऐसा विश्वास धरिता लाज नाही. म्हणजे हा नरदेह पडल्यावर पुन्हा नरदेहच मिळेल असा विश्वास धरण्याची ज्यांना लाज वाटत नाही. कोण पुण्याचा संग्रहो, जे पुन्हा पाविजे नरदेहो, दुराशा धरिली पाहो पुढली या जन्माची. म्हणजे त्यांनी काय असा मोठा पुण्य संग्रह केलेला असतो की परत नरदेहच लाभावा, पण तरी मनात पुढल्या मनुष्य जन्माची दुराशा बाळगतात. ऐसे मूर्ख अज्ञानजन केले संकल्पे बंधन, शत्रू आपणास आपण होऊन ठेला. म्हणजे असे जे मूर्ख आणि अज्ञानी लोक असतात ते स्वतःच्या संकल्पानेच बंधनात पडतात आणि आपण आपलेच शत्रू होऊन राहतात. पुढे ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण, एक तयाचे लक्षण सांगिजेल. म्हणजे असे जे संकल्पामुळे बंधन उत्पन्न होते ते संत संगाने तुटते हे जाणून घ्यावे. आता त्याचे लक्षण सांगतो तेही ऐकावे. पांचाभूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तो लागे. म्हणजे आपले शरीर तसेच सर्व चराचर हे पंचमहाभूतांपासून झालेले आहे. प्रकृतीच्या स्वभावानुसार या जगातील सर्व कार्य चाललेले असते. देह अवस्था अभिमान स्थाने भोग मात्रा गुण शक्ती आदी करून लक्षण चौपुटी तत्वांची. म्हणजे देह अवस्था अभिमान स्थान भोग मात्रा गुण व शक्ती अशी 8 तत्वे एका देहाची व याच्यात चौपट म्हणजे 32 तत्वे चारी देहांची होतात. पुढे ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना, निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली. म्हणजे अशी ही पिंडांची ब्रह्मांडांची रचना विस्तार पावल्याने तत्वज्ञानाचा निर्धार करताना अनेक कल्पनांच्या योगे मतामतांचा गोंधळ झाला आहे. नाना मती नाना भेद, भेदे वाढती वेवाद, परितो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती. म्हणजे नाना मते नाना भेद यामुळे वादविवाद उत्पन्न झाले आहेत, पण त्या सर्वांचा समन्वय कसा साधायचा ते साधू जाणतात. तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण, त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा. म्हणजे त्या संवादाचे लक्षण याप्रमाणे जाणावे. देह पांचभौतिक आहे, त्यात आत्मा हा कारण म्हणून ओळखावा. पुढे देह अंती नासून जाये, त्यास आत्मा म्हणो नये. नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला. म्हणजे देह शेवटी नष्ट होतो, म्हणून त्याला आत्मा असे कधीही म्हणू नये. या देहामध्ये नाना तत्वे एकत्र आलेली आहेत. याचाच अर्थ
ती तत्व अशी अंतकरण पंचक म्हणजेच मन बुद्धी चित्त अहंकार अंतकरण, प्राणपंचक म्हणजे प्राण अपान व्यान उदान समान, विषय पंचक शब्द स्पर्श रूप रसगंध, 5 ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय अशी एकंदर 25 तत्व होत. संत आपल्या सूक्ष्म देहाला अंतकरण प्राण विषय ज्ञान व कर्म अशा पंचकाच्या सूक्ष्मदर्शीतून न्याहाळत असतात. स्थूल देहाला पंचमहाभूतांनी व्यापलंय, पण सूक्ष्म देहाला तब्बल 25 तत्वांनी व्यापून ठेवलंय हे ते जाणून असतात. त्याचप्रमाणे सृष्टीचा ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह अर्थात हिरण्यगर्भही या 25 तत्वांनी व्यापला आहे. आता कारण व महाकारण देह म्हणजे काय? कारण याचा अर्थ आपल्या अस्तित्वामागील असलेलं खरं प्रयोजन. पृथ्वी तलावर आपण कशासाठी आलोत? मनुष्य जन्म का मिळालाय आपल्याला? याचं उत्तर म्हणजे कारण, आणि ते म्हणजे आपण आपल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी जन्माला आलो आहोत. प्रारब्ध भोग हे आपल्या मागील अनंत कर्मांचा परिपाक आहे. ते भोगून सारणं हे आपल्या कारण देहाच्या अस्तित्वामागचं कारण आहे. आता कारण आणि महाकारण यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. आपण दैनंदिन जीवनात दररोज भोजन करतो, म्हणजे आपल्याला भोजनासाठी लागणारा शिदा हा मर्यादित असतो. पण भोजन करताना शिदा आणि त्याचं कोठार मर्यादित असतं. पण हेच एखाद्या लग्न समारंभात किंवा मोठ्या ठिकाणी भोजन तयार करायचे असल्यास लागणारा शिदा मोठ्या प्रमाणात व कोठारही मोठे वापरावे लागते. तसं कारण देह म्हणजे छोटं कोठीघर, तर महाकारण देह म्हणजे अजस्त्र कोठीघर. या जन्मात प्रारब्धाचे जितके भोग भोगता येऊ शकतात तितकेच भोग महाकारण देहातून कारण देहात संक्रमित होतात. यावरून महाकारण देहात किती वासना भोग खचून भरलेले असतील याची पुसटची कल्पना यावी. समजा महाकारण देहात आपण राज्याधिकारी व्हावं अशी वासना असेल आणि या जन्मात आपण एखाद्या बँकेत कंपनीत साधे अधिकारी असू, तर राज्याधिकारी होण्याची वासना या जन्मात कधीच पूर्ण होऊ शकत नाही. अशा अनंत अतृप्त वासना महाकारण देहात साठवलेल्या असतात. या जन्मात पूर्ण होऊ शकणाऱ्या वासना भोगू शकणारे भोगच परमेश्वर कारण देहामध्ये देत असतो. असाच संबंध सृष्टीतील ब्रह्मांडातील अव्याकृत व मूळ प्रकृती या देहामध्ये असतो. हे झालं पिंड ब्रह्मांडातील तत्वांचं विवेचन. या सगळ्यांना चेतना पुरवणारा आत्मा त्या सर्वाहून अगदी वेगळा आहे. त्याचं लक्षण अगदी वेगळं आहे. आत्मा सर्व व्यापक आहे व तो एकच एक आहे. मात्र आपण पिंडातला आत्मा वेगळा व ब्रह्मांडातला आत्मा वेगळा असंच समजतो. प्रत्येक जीवाचा आत्मा निरनिराळा असं आपण मानतो. आत्म्याचं ज्या आकाशाशी साधर्म्य आपण सांगतो त्या आकाशालाही आपण 4 प्रकारात विभागतो असं समर्थ सांगतात. अंतकर्ण प्राणादिक विषये इंद्रिये दशक हा सूक्ष्मांचा विवेक बोलिला शास्त्री. म्हणजे अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार, अंतकरण पंचक प्राण अपान व्यान उदान व समान हे प्राणपंचक. शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय पंचक. 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये मिळून 25 तत्वांचा
सूक्ष्म देहाचा विस्तार शास्त्रात केलेला आहे. पुढे घेता सूक्ष्माची शुद्धी, भिन्न अंतकरण मन बुद्धी, नाना तत्वांचे उपाधी, वेगळा आत्मा. म्हणजे सूक्ष्म देहाचा शोध घेऊ लागले की अंतकरण, मन, बुद्धी व इतरही नाना तत्वांच्या उपाधीहून आत्मा वेगळा आहे हे कळते. स्थूल सूक्ष्म कारण, महाकारण विराट हिरण्य, अव्याकृत मूळ प्रकृती जाण, ऐसे अष्टदेह. म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे पिंडांचे चार व विराट हिरण्य, अव्याकृत व मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे चार मिळून 8 देह आहेत हे जाणून घ्यावे. याचाच अर्थ बाह्यांग म्हणजे आपला स्थूल देह, त्याच्या आतला सूक्ष्म देह, त्यानंतरचा कारण देह, त्याच्याशी आतमध्ये असणारा अतिसूक्ष्म विलोभनीय असा महाकारण देह, या चौथ्या महाकारण देहात असणारा तो आत्माराम. अशा प्रकारे 4 देहांच्या आत चैतन्य रूपी आत्मतत्वाचं प्रकटीकरण होत असतं. याच पद्धतीनं ब्रह्मांडाचे देखील 4 देह आहेत. ज्या सृष्टीचं आपल्याला दर्शन होतं ती विराट सृष्टी, तिच्यातील हिरण्य सृष्टी जाणीव रूपानं विविध गुणधर्मानं व्यापून आहे. त्यात अव्याकृत सृष्टी व तिच्यात मूळ प्रकृती असे हे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाचेही 4 देह आहेत. या पिंड ब्रह्मांडाच्या प्रत्येकी 4 असे एकूण 8 सेनापती एका सिंहासनाभोवती उभे असून सिंहासनावर विराजमान आहे तो आपला रामराया आत्माराम. तो सिंहासनावर बसलेला आहे म्हणून त्याच्या सत्तेनंच पिंडाचे 4 व ब्रह्मांडाचे 4 अशा 8 सेनापतींचा कारभार सुरळीत चालू असतो. राजा जेव्हा सिंहासनावर बसलेला असतो तेव्हा तो प्रत्येकाच्या कामात ढवळाढवळ करत नाही. ज्याची त्याची कामकाजाची पद्धत ठरलेली असते व त्यानुसार ती कामं होत असतात. तसं आत्माराम सिंहासनावर बसलेला असताना पिंडातील किंवा ब्रह्मांडातील सर्वांना आपापलं काम निमूटपणे करावंच लागतं. कामकाजाच्या या ठराविक पद्धतीला संतांनी प्रारब्ध असं म्हटलं आहे. प्रारब्धवश घडणाऱ्या गोष्टींना सहजतेनं स्वीकारणं हा प्रकृतीचा नियम आहे. झाडाचं फूल तोडताच बाकीची फुलं तिथं गोळा होऊन दुःख करत बसलीत असं आपण कधी पाहिलंय का? सुगंधरहित फुलं सुवासिक फुलांचा किंवा इतर फळं सुमधुर आंब्यांचा मत्सर करताना कधी आढळलीत का? काटेरी आहे म्हणून बाभळ कधी अश्रू ढाळताना दिसले आहे का? म्हणजे अवघी सृष्टी प्रकृतीच्या नियमांना विना तक्रार स्वीकारते. भगवंत ठेवेल तसं राहायला शिकते. निसर्गाकडून आपण हेच शिकावं. ब्रह्मांडातील घटना विशिष्ट कार्यकारण भावानं प्रारब्धवश घडत असतात. त्याबद्दलचा अवरोध कुठं दिसत नाही. पिंडामध्ये देखील अशीच कर्मयोजना आहे. पण भ्रमामुळं मानवानं देहालाच सत्य मानल्यानं त्याच्या बाबतीत होणाऱ्या प्रत्येक घटनेत स्वतःचं नाक खुपसल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. तो सहज होऊ शकत नाही. घटनांना आहे तसं न स्वीकारता बुद्धीच्या आधारे हे असंच का, ते तसंच का असा विरोध तो करू पाहतो. बुद्धी मनुष्याला त्याच्या कर्माचं संचित कर्ज फेडण्यापेक्षा ते फिरवता कसं येईल किंवा बुडवता कसं येईल अशा रीतीनं खेळवीत राहते. मात्र ही चैतन्य सत्ता मोठी ताकदवान सक्षम आहे. कुणी विरोध करो वा स्वीकार ती तिचं निर्धारित कार्य करतच असते. त्यातून कुणाचीही सुटका नाही. जसं तारेतून वीज वाहताना त्यात
अडथळा उत्पन्न झाला तर ती तापते, त्यात बिघाड होतो. पण अवरोध नसेल तर वीज वहन उत्तम रीतीनं होतं. तसं जो या चैतन्य सत्तेला अवरोध निर्माण न करता तिच्या मर्जीनं सहज वाहू देतो, प्रारब्धाला दोष देत नाही, फळाफुलांप्रमाणे सहजतेनं स्वतःला भगवंत चरणी समर्पित करतो, त्याला शरणागती शिकवावी लागतच नाही. मनुष्य जर इतका सहज राहू शकला असता तर मोक्षदालन त्याच्यासाठी लगेचच असतं का उघडलं? पण तो नियतीच्या नियमात अडथळे आणतो व परिणामस्वरूप मोक्ष त्याच्यापासून दूर पळतो. सद्गुरूंना शरण गेल्यानं त्याला पिंड ब्रह्मांडाच्या चलनवलनातील मर्म कळतं. राम सृष्टीचा कर्ता धर्ता आहे, तो सिंहासनावर बसलाय व त्याच्याच सत्तेनं सर्व काही घडतंय. आपण तर त्याच्या हातातील बाहुलं आहोत. तो नाचवेल तसं आपण नाचतोय हे त्याला उमगू लागलं की बस झालं काम. त्यामुळं मी करता या भ्रमात न राहता आपल्या जीवनाची सर्व सूत्र सद्गुरूंच्या हाती द्यावीत. त्यांनी दिलेलं साधन करत राहावं, त्यांच्या अनुसंधानात राहावं. ते जसे ठरवतायत तसं आनंदानं राहावं. ते जे करतायत ते आपल्या अंतिम कल्याणाचंच करतायत. या दृढ भावनेनं विश्वासानं राहिलो तर संतांच्या जीवनात दिसणारी सम्यक वृत्ती, ब्रह्मांडात असलेली एकतानता आपल्याही जीवनात उदयास येईल. आपल्या दृष्टीनं पाषाणाची मूर्ती असलेल्या रामरायाला हाक मारावी आणि त्याच्या डोळ्यात अश्रू यावेत. हेच ते पिंड व ब्रह्मांडामधलं दिव्य नातं. हे घडतं ते केवळ सहजतेनं, आतीव प्रेमानं, विशुद्ध जाणीवेनं. शरणागतीचं वंगण घातलं की मोक्षाचे दरवाजे करकर आवाज न करता हळुवारपणे उघडतात. मोक्षाच्या आतापर्यंत अभ्यासलेल्या लक्षणांची थोडक्यात आपण उजळणी करून त्यांना अंतरंगात घट्ट धरूया, जेणेकरून सद्गुरू कृपेनं मोक्षाचं दालन आपल्यासाठी जेव्हा उघडेल तेव्हा त्या परमस्थितीचा निश्चयात्मकरित्या अनुभव आपल्याला येईल. मोक्ष स्थिती अनुभवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत समाधानानं जगण्याचं तंत्र आत्मसात करायला हवं. जीवनात कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही स्थितीत समाधान भंग पावत नसेल तर मोक्षाचा दरवाजा खुला होत आहे असं खुशाल समजावं. ईश्वरी इच्छेत आपली इच्छा मिसळून समाधानात राहणं हाच मोक्ष. भगवंताच्या व आपल्या इच्छेत असलेली फारकत असमाधानाचं मूळ आहे आणि हे असमाधानच आपल्या खऱ्या स्थितीपासून अर्थात मोक्षापासून आपल्याला पदच्युत करत असतं. त्यामुळं शाश्वत समाधानाचा मंत्र देताना समर्थ म्हणतात, परमेश्वरानं रामानं ठेवलंय त्या परिस्थितीत आनंदानं राहावं. हेच वैराग्य, हाच शाश्वत समाधान मिळण्याचा किंवा शाश्वत समाधान मिळवण्याचा मूल मंत्र. अशा स्थितीत राहणं हेच आपल्या प्रारब्धाचं कौतुक पाहण्यासारखं आहे. याकरिता पिंड ब्रह्मांडाची रचना अभ्यासताना असमाधानाचं मूळ समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. पिंड व ब्रह्मांड यांचा सूक्ष्म तुलनात्मक अभ्यास लक्षात घेता आपणास निसर्गाकडून अनंत गोष्टी शिकता येतील हेही आपल्या ध्यानात आलं. प्रकृतीची स्तब्धता, स्थितप्रज्ञता, प्रारब्धवश येणारं जीवनमान स्वीकारण्याची प्रवृत्ती आदी गोष्टी आपल्याला देहावस्थेत असताना भगवंताच्या इच्छेत कसं पडून राहावं याचं छान मार्गदर्शन करतात. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे पिंडाचे 4 देह तर विराट हिरण्यगर्भ
अव्याकृत व मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. स्थूल व विराट हे पंचमहाभूतांनी बनलेले देह आहेत. सूक्ष्म देहाला वासना देह म्हटलं जातं. तिथं मनुष्याच्या सर्व वासनांची वस्ती असते. सूक्ष्म देहाच्या आधारे तो सर्व वासनांचा उपभोग घेत असतो. समर्थांसारख्या आत्मज्ञानी संतांनी मनुष्याच्या सूक्ष्म देहाचं विघटन केलं व त्याला 25 तत्वांच्या अनुषंगाने अभ्यासलं. आजचं वैद्यकशास्त्र किती प्रगत आहे हे आपण जाणतोच. भविष्यात ते आणखीही प्रगल्भ होईल. पण ते कितीही विकसित झालं तरी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रांना मात्र माणसाच्या चित्ताचा एक्सरे नाही काढता येणार. चित्तातील भावभावनांचा त्याला नाही ठाव लागणार. संत हे असे एकमेव डॉक्टर आहेत की जे माणसाच्या सूक्ष्म देहाला स्पष्टपणे पाहू शकतात. आपल्या सूक्ष्म देहावर संस्कार करणारं सद्गुरु तत्व हे असं आहे. हे तत्व शास्त्रीय अभ्यासातून विज्ञानाधिष्ठित उपकरणातून कदापि न दिसू शकणाऱ्या वृत्ती प्रवृत्ती अहंकारावर कटाक्ष टाकत असतं आणि आपल्या अंतरंगात अतीव समाधानाची ज्योत प्रज्वलित करत असतं. शास्त्राच्या पल्याड जाऊन संतांनी मनुष्याचा सूक्ष्म देह पाहिला. तो 25 तत्वांच्या आधारे असे समर्थ सांगतात. पुढे चारी पिंडी चारी ब्रह्मांडी ऐसी अष्टदेहाची प्रौढी प्रकृती पुरुषाची वाडी दशदेह बोलीजे. म्हणजे 4 पिंडांचे व 4 ब्रह्मांडांचे असे 8 देह होतात. याशिवाय प्रकृती व पुरुष धरून 10 देहही सांगितले जातात. ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण कार्यकर्ता कारण दृश्यतयाचे. याप्रमाणे तत्वांचे लक्षण सांगितले आहे. पण आत्मा याहूनही विलक्षण म्हणजे लक्षणहीन असून तो या सर्व तत्वांचा व कार्य म्हणजे कार्य जगत कर्ता म्हणजे ईश्वर व कारण म्हणजे माया या सर्वांचाही साक्षी आहे. ही सर्व लक्षणे ही सर्व आत्म्याहून निराळी असल्याने त्याची दृश्य आहेत. पुढे जीवशिव पिंड ब्रह्मांड माये अविद्येचे बंड हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा. म्हणजे जीव शिव पिंड ब्रह्मांड विद्यामाया अविद्यामाया यांच्याविषयी खूपच सांगता येईल. पण आत्मा या सर्वांहून वेगळाच आहे. पाहो जाता आत्मेचारी त्यांचे लक्षण अवधारी हे जाणोनी अभ्यंतरी सदृढ धरावे. तसे पाहून गेले तरी 4 आत्मे आहेत असे सांगितले जाते. त्यांची लक्षणे ऐकून ती अंतरात सदृढ धरावीत. एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा जो विश्वात्मा चौथा जाणीजे निर्मळात्मा ऐसे 4 आत्मे. म्हणजे एक जीवात्मा तर दुसरा शिवात्मा तिसरा जो सर्व विश्वाचा आत्मा त्यालाच परमात्मा असेही म्हणतात व चौथा निर्मळात्मा असे 4 आत्मे सांगितले जातात. भेद उंच नीच भासती परी 4 एकची असती. ये विषयी दृष्टांत संमती सावध ऐका. म्हणजे त्यात उच्च नीच असे भेद भासत असले तरी वास्तविक ते 4 एकच आहेत हे कळावे म्हणून दृष्टांत सांगितला जात आहे. तो सावधपणे ऐका. घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश अवघे मिळून आकाश एकची असे. बघा, घटाकाश मठाकाश महदाकाश व चिदाकाश अशी 4 आकाशे सांगितली जात असली तरी खरे पाहता सर्व मिळून एकच आकाश आहे. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळात्मा अवघा मिळून आत्मा एकची असे.
त्याचप्रमाणे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा हे सर्व मिळून एकच आत्मा आहेत. बघा समर्थांना काय म्हणायचं इथं, घटामधलं घटाकाश, मठामधलं मठाकाश, ब्रह्मांडातलं महदाकाश आणि त्याच्याही पलीकडं पसरलेलं चिदाकाश म्हणजे एकच एक आकाश सर्वांना व्यापून असूनही त्यामध्ये आपण 4 भाग करतो. तसं प्रत्येकाच्या हृदयातला अंतरात्मा एकच एक असूनही मी तो देहापुरताच मर्यादित करून ठेवला आहे. आपल्या देहातला तो जीवात्मा, विश्वात व्यापून असलेला शिवात्मा, ब्रह्मांडात पसरलेला परमात्मा व त्याही पलीकडं अनंत ब्रह्मांडात भरून असलेला निर्मळात्मा असं आपण समजतो. पण आकाश जसं एकच एक आहे तसं आत्मा देखील एकच एक आहे. अशी सद्गुरु कृपेनं जेव्हा अनुभूती येते तेव्हा अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा या अभंगाचं मर्म आपल्याला कळू लागतं. चराचरातील आपण सर्वजण निरनिराळे नाहीतच, उलट एक संघ अशा आत्मस्वरूपाच्या चेतनेवर उभे आहोत. तोच केवळ एकमेव आधार आहे. देहाचे बुडबुडे येतात, काही काळ राहतात व विरूनही जातात. पण जो अशा बुडबुड्यांना शाश्वत समजतो त्याला मोक्ष लक्ष्मी कधी प्रसन्न होत नाही. त्यानं मी म्हणजे देह या भूमिकेचा त्याग केला. ज्याला विश्वव्यापक परमात्म्याची सुसूत्रता दिसली, जाणवली, त्यालाच मोक्ष लक्ष्मीचा लाभ होतो. जीवनातील अखंड शाश्वत समाधान, आत्यंतिक आनंदाची स्थिती म्हणजेच मोक्ष लक्ष्मीचा प्रसाद होय. अशा या दिव्य प्रसादाचं वर्णन करताना समर्थ पुढे लिहितात. पुढे घटी व्यापक जे आकाश, तया नाव घटाकाश, पिंडी व्यापक ब्रह्मांश, त्यास जीवात्मा बोलिजे. घटाला व्यापून जे आकाश असते त्याचे नाव घटाकाश, तसा पिंडाला व्यापून जो ब्रह्मांश असतो त्याला जीवात्मा म्हणतात. मठी व्यापक जे आकाश, तया नाव मठाकाश, तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश, त्यास शिवात्मा बोलिजे. म्हणजे मठाला जे आकाश व्यापून असते त्याला मठाकाश म्हटले जाते. त्याप्रमाणे ब्रह्मांडी जो ब्रह्मांश व्यापून असतो त्याला शिवात्मा म्हणतात. मठाबाहेरील आकाश, तया नाव महदाकाश, ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश, त्यास परमात्मा बोलिजे. म्हणजे मठाच्या बाहेर जे आकाश असते त्याला महदाकाश असे नाव आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाबाहेरील जो ब्रह्मांश त्याला परमात्मा म्हणतात. पुढे उपाधी वेगळे आकाश, तया नाव चिदाकाश, तैसा निर्मळात्मा परेश, तो उपाधी वेगळा. म्हणजे उपाधी वेगळे जे आकाश त्याला चिदाकाश असे नाव आहे. तसेच उपाधी वेगळा जो ब्रह्मांश तोच निर्मळात्मा परेश जाणावा. उपाधी योगे वाटे भिन्न, परिते आकाश अभिन्न, तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे. म्हणजे उपाधीच्या योगे आकाश भिन्न भासते पण वास्तविक ते अभिन्नच असते. त्याप्रमाणे स्वानंद घन असा एकच आत्मा आहे. दृश्यास बाह्य अंतरी, सूक्ष्मात्मा निरंतरी, त्याची वर्णावया थोरी, शेष समर्थ नव्हे. म्हणजे दृश्याला आतून बाहेरून व्यापून असणारा सूक्ष्मात्मा निरंतर एकच आहे. त्याची थोरवी वर्णन करायला शेषसुद्धा समर्थ नाही. ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण, उपाधी शोधिता अभिन्न मुळीचा आहे. म्हणजे हे आत्म्याचे लक्षण नीट जाणून घेतले की जीवपण उतरतच नाही. चारी भेद उपाधीच्या योगाने भासतात. उपाधीचा शोध घेतला की ती मिथ्या ठरते. म्हणून
स्वरूपतः भेद खरे नसून समजावून सांगण्यासाठी त्यांची कल्पना केली जाते. मुळात आत्मा एकच एक आहे. पुढे जीवपणे एकदेशी अहंकारे जन्मसोसी विवेक पाहता प्राणियांसी जन्मकायचा. म्हणजे देहाच्या उपाधीमुळे तो स्वतःला एकदेशी जीव समजतो आणि अहंकारामुळे जन्म भोगत राहतो. नीट विचार केला असता प्राण्याला जन्मच नाही हे कळून येते. जन्म मृत्यापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला. तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू. म्हणजे जन्म मृत्यूपासून सुटणे यालाच मोक्ष झाला असे म्हणतात. तत्वांचा शोध घेऊ लागले असता त्या तत्वांपासून आपण भिन्न आहोत हे कळून येते व अशा रीतीने शोध घेता घेता तो शोध घेणारा वेगळा उरतच नाही, तर तो तत्वतः वस्तूच होतो. बघा समर्थांना काय म्हणायचे, तिथं कुठला जन्म आणि कुठला मृत्यू, जिथं देहाचं अस्तित्वच शाश्वत नाही अशा देहाला मी माझं मानणं व त्या पायी सतत जन्म मृत्यूच्या येरझाऱ्या घालत राहणं त्यात कुठला पुरुषार्थ. त्यापेक्षा संपूर्ण सृष्टीची सूत्र ज्या ईश्वरीय इच्छेमध्ये सामावलेली आहेत अशा ईश्वराच्या स्मरणानं तो परमानंद मिळवून देणारं माध्यम म्हणजे हा देह अशी आपल्या मनाशी आपण खुणगाट बांधू शकलो तरच आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. अन्यथा या नश्वर अशाश्वत सुखाचा ध्यास घेऊन केवळ भोगांसाठी अमूल्य असा मनुष्य देह खर्ची घातला तर पृथ्वी तलावर येणं जाणं चालूच राहणार व संचित वाढत राहून कर्माची जाचणीही वाढतच राहणार. हे दुष्टचक्र थांबावं असं वाटतं ना आपल्याला, ते थांबवण्यासाठी संत आपल्याला हात द्यायला तयारच आहेत. सत्संगातील, भजनातील, भक्तीतील, नामानुसंधातील देहभान विसरायला लावणारी तल्लीनताच आपल्याला मोक्षाचा धनी बनवणार आहे. सद्गुरूंचरणी शरणागत झालेलं मन म्हणजे परिसच आहे जणू. त्या परिसाचा स्पर्श झालेल्या जीवाचं सोनं व्हायला कितीसा वेळ लागणार. त्यासाठी भक्तिमार्ग, सत्समागम आत्मदर्शनासाठी कसा पोषक ठरतो हे साधता आलं पाहिजे. पुढे तेची वस्तू ते आपण हे महावाक्यांचे लक्षण. साधू करीती निरूपण आपुले न मुखे. म्हणजे आपण म्हणजे ती वस्तूच आहे. तत्वमसी हे महाकाव्य आहे. साधू आपल्या मुखाने याच महाकाव्याचे स्पष्टीकरण करतात. जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्म्याला बोलोची नये. म्हणजे ज्या क्षणाला गुरु असा अनुग्रह करतात त्याच क्षणी मोक्ष मिळतो. आत्म्याला बंधन आहे असे बोलू सुद्धा नये. आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, संत संघे तात्काळ झाली मोक्ष पदवी. म्हणजे आता शंकेचे निरसन होऊन संदेह वृत्ती नाहीशी झाली आणि संतांच्या संगतीने तात्काळ मोक्ष पदाची प्राप्ती झाली. पुढे स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला. ज्ञान विवेके प्राणी आला मोक्षप्राप्ती. म्हणजे स्वप्नामध्ये ज्याला वाटत होते की आपण बांधले गेले आहोत त्याला जागृती आली असता कळून येते की आपण तर मोकळेच आहोत. अज्ञान निसीचा अंती, संकल्प दुःखे नासती, तेने गुणे होय प्राप्ती तात्काळ मोक्षाची. अज्ञानरूपी रात्रीचा शेवट झाला की संकल्पाने निर्माण झालेली दुःखे नाहीशी होतात आणि त्यायोगे तात्काळ मोक्षाची प्राप्ती होते. तोडावया स्वप्न बंधन न लगे आनिक साधन, तयास
प्रयत्न जागृती विन बोलवची नये, म्हणजे स्वप्नातील बंधन तोडायला दुसरे काही साधन करावयाची जरुरी नसते. जागृतीशिवाय इतर प्रयत्नांचा विचारही करू नये. पुढे, तैसा संकल्प बांधला जीव, त्यास आनिक नाही उपाव, विवेक पाहता वाव बंधन न होय. त्याप्रमाणे संकल्पाने जीव बांधलेला असतो, त्यातून सुटण्यास विवेकाशिवाय दुसरा उपाय नाही. विवेक केला की नसून असल्यासारखे मानलेले बंधन नाहीसे होते. विवेक पाहिल्या विन जो जो उपाव तो तो सीन, विवेक पाहता आपण आत्माच असे. म्हणजे विवेक न करता दुसरी जी जी साधने करावीत त्याने सर्व शीनच होतो. विवेक केला की आपण आत्माच आहोत हे कळते. आत्म याच्या ठाई काही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष दोन्हीही नाहीत. जन्म मृत्यू इत्यादी सर्वही आत्म्याच्या ठिकाणी घडत नाहीत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम. जय जय रघुवीर समर्थ.